नाशिक कुंभमेळा वृक्षकाप विरोध तीव्र. राज ठाकरेंनी तपोवनातील 1800 झाडं तोडण्याच्या निर्णयावरून सरकारला धारेवर धरले. साधुग्रामाच्या नावाखाली उद्योगपतींचा फायदा असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीचा दावा. एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतील 200 जागा नगराध्यक्षसह जिंकणार. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांचा भगवा फडकवण्याचा विश्वास. शरद पवारांचा अजितदादांवर हल्लाबोल. अजित पवारांचा पक्ष गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुद्रा असा टोला शरद पवार यांनी लगावला. मुंबई काँग्रेस स्वबळावर. मवियात फूट. काँग्रेसची मुंबई पालिका स्वबळावर लढण्याची घोषणा. उद्धव ठाकरे शरद पवार नाराज. निवडणूक आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय. 50% आरक्षण बेकायदेशीर, पण 246 नगर परिषद व 242 नगरपंचायती मतदानाला मोकळीक. जानेवारीत पुढील सुनावणी. राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव. 1989 बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी राजेश अग्रवाल यांची नियुक्ती. सरकारला नवसंजीवनी प्रशासकीय बदल. समृद्धी महामार्गावर लॉजिस्टिक पार्क मंजूर. मुंबई हायकोर्टाने MSRDCचा नवीन निर्णय कायम ठेवला. मोठ्या प्रमाणावर लॉजिस्टिक पार्कला हिरवा झेंडा. उद्योजकांना चालना मिळणार. मालेगाव अत्याचार प्रकरण. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. अल्पवयीन अत्याचार व खून प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून नाशिक डोंगराडे घटनेचा तपास अधिक वेगवान सुरू आहे. पालघर जमीन घोटाळ्यात आणखी काहींना अटक. 7 कोटींच्या जमिनी 70 लाखात विकल्या. माजी नगराध्यक्ष निलेश पडवळे व्यतिरिक्त आणखी 2 जण अटकेत. थंडीला सुरुवात. चक्रीवादळाचा धोका. राज्यात हिवाळ्याची चाहूल. मुंबई, पुणे, नागपूरमध्ये ढगाळ हवामान. दक्षिण किनारपट्टीवर चक्रीवादळाचा इशारा. सतर्क बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव.